चला काही झाले तर तेजस सोबत चालले आता कॉलेजला. नमस्कार, आपका स्वागत आहे. तर चला काय वाजले 8:30 आणि एक लेक्चर झालेलं आहे आणि आता एक लेक्चर होईल. 15 मिनिटाचा ब्रेक दिलेला आहे. काही नाही आजच्यान काही होणार नाही. मालिका बोलतो होईल का नाही? नाही काहीच होणार नाही. जिंदगी बरबाद. तर चला काय आम्ही खाले आणि पार्सल घेतले आणि आता म्हणजे का नाही आणि खाला आहे बघा. याचा गाल जरा सुजले. तर हे गाईज कशात तुम्ही आयोग सर्व मजेत असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. जस्ट 6:30 वाजलेत आणि आपण घराच्या बाहेर निघले. 5 वाजता उठलेलो. आज बरं जायचं आहे कॉलेजला. बरं इतक्या दिवस गेलो नाही कॉलेजला. तर आज आहे आम्ही चाललो आहे कॉलेजला, मी आणि तेजस. आता तेजस घरच्या निघले तर आपण जाऊ. मस्त धुका पडले आणि इतकी थंडी वाजत होती. सकाळी मस्त उठलो. 6 वाजता चहा वगैरे ठेवला, मग कपडे इस्त्री केला आणि मला लगेच तसंच निघलं घराच्या बाहेर. तिकडे धुका बघा. आता गाडी काय मी चालवणार नाही कारण त्यात चालवायला इतकी थंडी लागतं मारण्याची. ब्लॉकचं नाव सांगेन, बहाणं सांगेन फक्त. त्याला दिन गाडी चालवा नाही ती इतकी थंडीमध्ये अक्का वाट लागते. तर चला फटाफट आता तो आल्यावरती भेटू डायरेक्ट गाडीवरती. तो आता जस्ट घरातून निघली. जस्ट मला कॉल आलेला. आता किती 15-20 मिनटात येईल तो. तर चला भेटू डायरेक्ट तो आल्यावर. तर चला काही झाले तर तेजस सोबत चालले आता कॉलेजला. इतक्या दिवसातून आले. पण काल आला नाही. काल कुठे शेत कापायला गेलता. मग काल नंतर गेलो नाही तर कालपासूनच आपला कॉलेजचा ब्लॉग चालू झाला. असं कॉलेजमध्ये पहिले मला असं वाटलेला का मजा नाहीत म्हणजे आपण दररोज कॉलेज मी कॉलेजच्या घरात बसलो तर कंटाळा यायला लागला. त्याचा सर्व पोरं असतील आपली तर बघा तुम्ही ते राजवीज येणार की नाही मित्र वगैरे सर्व येतील. तर कॉलेजचे ब्लॉग डेली बघा म्हणजे आता डेली टाकत जाईल. तर डेली ब्लॉग बघा मिस नका करू आणि स्किप वगैरे काहीच नका करू. तर आता मधल्या सुट्टीत बघू आपण कुठेतरी गेलो तर. जर गेली तर आपला चायचं तर फेरी होतेच. एक गार्डनमध्ये जातात तर वापस 10-10:30 वाजता आपला कॉलेज सुटतं तेव्हा हे जातात गार्डनमध्ये. तर बघू आज. चला तर चला काय वाजले 7 आणि आपण आल्या कॉलेजमध्ये. यावरे दिवसांच्या तू किती काल नाही आलता ना तू? हो मी आलतो. यो एकटा आलता. तुम्ही आलता का? हे बघा हा कॉलेज आणि या साईडला लायब्ररी आहे वरच्या फ्लोअरमध्ये. आणि इथे कॉलेज आहे. इथे 3rd इयरचं आहे, इथे 2nd इयरचा आणि सगळ्यांवरती आमचा 1st इयरचा. नाही वाटणार माझा. तर चला काय वाजले 8:30 आणि एक लेक्चर झालेलं आहे आणि आता एक लेक्चर होईल. 15 मिनिटाचा ब्रेक दिलेला आहे. आणि ते बघा आपण लावले व्लॉग कारण आपल्याला पाहिजे फक्त 700 घंट्याचा वॉच टाईम. तो झाल्यावरती आपल्या चॅनल मॉनिटाईज होतं. तर डेली आपले व्लॉग बघा, स्किप वगैरे नका करू. आणि रुद्र आता आपलं असाइनमेंट या करतं लिहितं. हे बघा आवरा लिहिले. तो खेळतं गेम कारण त्याला कामच असतं. डेली आपला गेम केला जातो. तो कुठची असाइनमेंट आहे पिनी आवरे. आणि आता हे बघा हे सोडवेल आपलं क्यूब. तू काय करते? बॅनर बनवतो पाहिजे बघू. साखरपुड्याचा. हो नमस्कार, आपका स्वागत आहे. माली करतो कॉमेडी. आता सॉल्व करेल क्यूब. माली असते बोलते काय नाही होणार आता. बोलते अजय बोल कर बघू. काही नाही आजच्यान काही होणार नाही. मालिका बोलतो होईल का नाही? नाही काहीच होणार नाही. जिंदगी बरबाद. तर चला आता भेटू डायरेक्ट 9:30 वाजता. नाही तर 9:15 आपला ब्रेक होईल. तर चला कायच वाजलेत 9 आणि आपला एकीकडे ब्रेक झाले म्हणजे 15 मिनिटाचा. तर आम्ही दोघंच आल्या बाहेर. देणे आले त्यांचे असाइनमेंट लिहायचे होते. ते असाइनमेंट वगैरे लिहितात आणि आता बघू आता कशी बी भूक लागले. तेव्हा काही घेतलं का बघू आता. याच्याच दुकानाच्या इथं आल्या. कधी येतं त्याच्या. तर आता एवढं घेतं चीज घेतात 2 चीज. इथं इथून काहीतरी खायला असं विचार लागले. तर गाईज यो आले रातचा पण जेवण आले वाटते.
काय घेतले रुद्र? हा बरं चल. त्यांनी बी वीक घेतले. आता बघू आपण पण आता काहीतरी घेता. अशी बी जाम भूक लागले. का बोलता? भूक लागली. चिप्स जाओ ही चॉकलेट जाओ की ही चॉकलेट बाहेर लागतात. तर गाईज आता ही चॉकलेट घेता आणि लगेच आपला व्लॉग कंटिन्यू करता. तर चला गाईज आता आपण चॉकलेट घेतल्या. त्यांनी वीक घेतल्या 20चं आणि राज आले. राज आता वर्गात जाऊन असाइनमेंट कम्प्लीट करणार पटापट. बघू हे तुझं झालं का असाइनमेंट? झाला. तेजाने कवच दिला असाइनमेंट. यांची दोघांची झालेली. आता जाऊ आपण वर्गात. माझी पण भाऊ ते तर करता नाही तर उद्या घरी. तर चला फटाफट जाऊ वर्गात. काय हे बघा आले JCB. तर चला काही जस्ट कॉलेजवरून सुटले आमचं कॉलेज आणि आता आम्ही चाललोय ठिकाण नाही म्हणजे कुठं पण नेतील. रुद्र बोलतं कुठं पण जाऊ. का बोलता? डायरेक्ट JCB अंगावली का? आता म्हणजे भूक लागले. रुद्र बोलतो काहीतरी खायला जाऊ. किती दिवस बोलतो बाहेरचा खायला नाही. गाल सुजले त्याला. हे बघा दार आले तरी बी तोंड सोया झाले तरी बी काही खायचा राहत नाही. तर चला आता बघू कुठं नेतं. तर चला काय आम्ही चालल्या SK गार्डनला. आता टाइमपास आता जस्ट कॉलेज वगैरे सुटले. तर चला बघू आता गार्डनमध्ये. ते दोघं येतात पाठीमागे येते राज आणि रुद्र. चला फटाफट. तर चला काय आपण आला SK गार्डनला. इथं मस्त शांत असं आहे बघा. शांत असं मस्त वातावरण. कोण येत नाही. आम्ही तिघं चौघं जण गाडी घेऊन आला मस्त. की आता रुद्र बोलतं चल जावा असावी. ते बघा एक साईडला गाल सुजले पण खायला कमी नाही पडायला पाहिजे. तर आता बघू कुठं नेतं. याचा सारखा गेम नुसता गेम खेळून वैताग आणले. बघा गार्डन जास्ती मोठा पण एकदम छोटासा. इथं खेळायसाठी किड सेक्शन आणि तिकडे जिम आहे एक्सरसाइजसाठी. आणि इथे डोगेश भाई झोपले आपला एकदम आरामात. रुद्रचा भाऊ झोपले. डोगेश भाई बघा तू आता जरासं उदास झाले. त्याला लागले भूक. तर चला जाऊ आता. आम्ही इथं जाम टाइम स्पेंड केला. तर चला सर्वजण जाऊ. रुद्र खाशील का? बघू आता. कॅफेला जाऊ नाही कॅफे इथं पैसे नाहीत आमच्याला जास्ती. हो आता रुद्र खावेला आम्हाला. आयफोन दाखव रुद्र व्हायचा. हो मग आयफोन असला म्हणून का आता घरी असतं. तर चला आता बघू. हे बघा सर्वजण बघा एक्सरसाइज करतात. आता आपण पण जाऊ. जाम टाइम झाला. अर्धा एक तास झाला इथं जा. तर चला काय आपण आला टिकटॉक मध्ये. हे बघा आता ह्यो काय ऑर्डर देतो बघू. काय येतो ऑर्डर बघू आता. दे चल पटापट ऑर्डर दे आणि मागव. हे बघा इथे रेडी होता आणि आता इथे हा ऑर्डर देईल तेव्हा इथे बनेल. काय सर याचा काय मागू याच चालले. आता मागू ना काहीतरी. बा आवरेल. तर चला हा मागू तो आता. तर चला काहीच आपण दिले चीज मसाला डोसा आहे बघा. तर बनेल लगेच. आता खातो आणि लगेच ब्लॉग कंटिन्यू करता. तर चला काय आम्ही खाले आणि पार्सल घेतले. आणि आता म्हणजे का नाही यांनी खाल्लं. बघा याचा गाल जरासं सुजले म्हणून यांनी घेतले पार्सल. हा बोलतं गंजेलं पण. तर चला आपण जाऊ. आता बी जाम टाईम झाला. मी जाऊ ती गाडी आता मी जाऊ गाडी बस झाला बरं. चला फटाफट जाऊ. तर चला काहीच वाजलेत 12. जस्ट आलो आपण घरी. आता चाय वगैरे घेता आणि आपण इथून सामनीच्या चालल्या. त्या साईडून नाही जात कारण त्या साईडून होता साप आणि वाटतं भीती कारण जाम मोठा होता. बघा ही पण झोपले. हिला पण बांधून ठेवलं वाटतं. ते लागले गेटाला आहे तसे खुलतं का नाही. हा
ते दोघे कुठे आहेत? ते झोपले असतील वाटतं. हा आलं 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 धावत धावत. हे बघा पण आले अशी असते मस्त बघा. चावतं चावतं बघा यावर. चावतं का नका मारतं काय समजत नाही. तर चला आपण पण चाय वगैरे घेऊ आणि मग थोड्या वेळात जेवण वगैरे करू 1-1:30 वाजता. तर चला काहीच वाजले 2 आणि हे बघा आपण घेतलं जेवायला खिचडी भात माझा फेवरेट आणि वाटाण्याची भाजी आणि पापड. तर चला जेवण वगैरे करता फटाफट. आणि आयोग तुमचा जेवण वगैरे झाला असेल, नसेल झाला तर करा फटाफट. तर मी पण लगेच करता. चला काहीच वाजले 5. आताच फ्रेश वगैरे झालो आणि चाललो आहे फोटोशॉपमध्ये. आणि त्या दिवशी इथे बघा इथे जात होता जस्ट घराच्या आहे वाटतं. बाबू काय येते बाबू बाबा माझी इथं फाटले बघा इथंच कम्प्लीट. हा हट हट. हे बघा इथून हे मटक्यावरून चढलं तो साप इतका बेकार. इथे मग भीती वाटतं. तर चला जाऊ आपण शॉपवर. असा पण जाम कंटाळा. आता इथल्या त्याची रील्स बनवायची आहे. दादानी मॅसेज केलेला बोलतं त्याची बी रील्स काल बंट्याची बनवली ती पोस्ट केले. तर ते पण बघा तुम्ही कशी वाटते रील्स. आणि कोणाला आवडले असेल तर DM करा तर तुम्हाला पण बनवून भेटेल. आणि आता इथल्या जे जाता पहिले फोन चार्जिंग लावता जास्ती टक्के नाही म्हणजे. तर फोन आहे मला वाटलं इथल्या तर चार्जिंगला लावता पहिला फोन आणि मग लगेच आपला एडिटिंग चालू करता आणि मग त्याला 8पर्यंत त्याची रील्स काढून पाठवता फटकेन. तर चला जाऊ दुकानात. जस्ट फोटो शॉपमध्ये आणि बघा ही एडिटिंग केलेली आहे. तुम्हाला आवडली असेल तर लगेच DM वगैरे करू शकता. इथं पण लावले आणि इथं पण तुम्हाला लगेच दाखवता. आता या दाखवता म्हणजे फोटो काढता एकूण साईड असे. हे 2 लाईट लावले आणि आता फोटो दीदीचे फोटो काढतोय. दीदी घाबरते इतकी लाईट बेकार. तर चला हे बघा इथं आता लागले भूक खाता चिक्की. आणि आपली आवडली असेल तर नक्कीच DM करायला विसरू नका. चला काहीच वाजले रात्रीचे 8 आणि आपण एडिट करून वैतागलो. तर क्लिप लावलं ना आता दादला सांगून घराच्यावरती फिल्टर लावायला. आणि आता भूक लागली तर सध्या बघा मंचुरियन घेतलं. तू माझ्या लाईट सांगणार होतं का ही लाईट मग सामने जरा इफेक्ट येतं माहिती चेहऱ्यावरती ग्लो येते थोडंसं. कॅमेरामध्ये नीट नाही दिसत कारण कॅमेरा लाईट असली ना कॅमेरावरती मग नीट नाही दिसत कॅमेरा. तर चला फटाफट खाता पहिले अशी पण जाम भूक लागली. तर चला काहीच रात्रीचे वाजले 9:30 आणि जस्ट आपण थोडे शॉपवर निघालेलो आहे. आणि आता आपण चालल्या घरी. पप्पा पण इतकं लवकर गेला. आपण आता रस्त्यामध्ये आता 15 मिनिटामध्ये पोहोचेल. आणि इकडे बघा हे झाडा नाही का म्हणजे फुलं आहेत. इतका वाज भारी येतं ना बघा. तुम्हाला नीट दिसतील नसेल कालोख झाले म्हणून तुम्हाला नीट दिसत नसेल. जाम भारी वास येतं. तर चला जाऊ. असं पण उद्या कॉलेजला जायचं तर लवकर आता फटाफट ब्लॉग संपवावं लागेल कारण सकाळी 5 वाजता उठायचं. 6:15पर्यंत आपला तेजस येतो. मग लगेच त्याच्याबरोबर जायचं असतं. आणि कॉलेजचे ब्लॉग डेली बघा आपले. आणि आपल्याला आता 15 दिवसामध्ये 600 घंटे करायचे कसे पण. तर आपल्याला डेली आपले ब्लॉग बघा स्किप वगैरे नका करू. तर चला आता जाऊ आपण 5 मिनटामध्ये पोहोचू. आणि असा पण जेवायचा पण आहे. चला फटाफट. मी पण असं पण चालतच निघाल्या दररोजच. आता कधी कधी पप्पा भेटला तर भेटतात असं नाही भेटत. आज पण नाही भेटला तर असं चालत जायचं. मस्त टाईमपास बरं आहे मजा येते चालायला पण. तर चला गाईस 10 मिनटामध्ये लगेच पोचलं आपण घराच्या इथं. आणि इतकी थंडी लागतं ना बाबा
आता काय झालं म्हणजे थंड पडलं, इतकी थंडी आहे. आणि सकाळी सकाळी म्हणजे कॉलेजला जायला इतकी बेकार हालत होतं ना. आता मला इथून जायला वाटतं भीती, कारण त्या दिवशी होता इथं साप. म्हणून थांबा जरा, आता इथं फ्लॅश मारून दे. काय सांगू काय, इथं इतका मोठा होता का जायला बी भीती वाटते. बाबा पळू दे, आवरा मोठा बघूनच काम. तर मम्मी बघा डोगी योगेश भाई, याला सोडू दे. याला पहिले जाम कधीपासून याला बांधले आमरे. हां आता बघा कशी पळत, आता हिची मस्ती बघा. तर चला काहीच, असे पण 10 वाजले असतील, ते जेवण वगैरे करतात फटाफट घरात जाताना. तर चला काहीच घेतली जस्ट जेवण दुपारांचं, खिचडी भात आणि वाटाण्याची भाजी. तर जाम टाइम झाला, असं पण लेट झाले. जेवलंस का नाही? जेवलो. क अंडा अजून नाही होतं, सुक्कड होतं. मच्छी आली का? शी, किती भाकर खाली? एक खाली? अजून काही बाहेरचं नाही झालं का? कॉफी बिपी बनवता ना टाइमपास? नंतर बनवतो. चला काय, आपण पण जेवण वगैरे करू. अशी बी जाम भूक लागले, मी सगळ्या लास्टला. तर चला काही वाजलेत 11 आणि जस्ट कुत्र्यांना जेवायला दिले बघा. खाला पण इकडे दिले वाटते, इथे पण दिलता. आणि आईला चांगला भूक लागलेली वाटते, खाला पण सर्व भात. जस्ट ती भांडी ठेवायला गेलतो, म्हणजे दिलेला तो. हे बघा सगळं संपला, अजून द्यायला लागेल ना. जाम भूक लागली वाटते त्यांना, ते पण तिघांना होत नाही. आणि गाईज आजचा ब्लॉग मी इथेच एंड करता, कारण आता ब्लॉग अपलोड करायला अर्धा 1 तास लागेल, कारण आपल्याला वायफाय नाही. तर आपण डेटामध्ये अपलोड करतो, मग अर्धा पाऊण तास मग थंबनेल वगैरे बनवायला मग जाम टाईम होतो. मग सकाळी आपल्याला जायचं असतं कॉलेजला, म्हणून आजचा ब्लॉग इथेच एंड करता. कोणाला आवडला असेल तर एक लाईक करा, कॉमेंट करा, आणि आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.